2 वाटी रेशनिंगच्या तांदळामध्ये 1 वाटी पोहे घालून कोणती एवढी भन्नाट रेसिपी असेल तर सांगते। त्यासाठी इथे बघा 2 वाटी तांदूळ मी रेशनिंगचे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे, पांढरी उडीद डाळ घ्यायची आहे 1 वाटी। तर तुम्ही बघा, एकदा बघितलं तर 100% तुम्ही असंच करणार आणि तुम्ही करत असाल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते। तर आता हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचे तांदूळ आणि डाळ, म्हणजे त्यावरची जी काही पावडर वगैरे असते ती धुवून जाते आणि स्वच्छ होतात। तर हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये चांगलं पाणी घालून 7 ते 8 तासांसाठी भिजू द्यायचे आहेत। तर 7 ते 8 तास पुरेसे होतात, व्यवस्थित भिजले जाते डाळ आणि तांदूळ। आता हे बघा, मी सकाळी भिजायला घातले, 7 ते 8 तास झाले। डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित भिजलेले आहेत। 7 ते 8 तास पुरेसे होतात, व्यवस्थित भिजले जातात आणि एकत्रच भिजायला घालायचे आहेत। तर आता मी तुम्हाला दाखवले बघा, व्यवस्थित हे भिजलेले आहेत। आता आपण एका वाटीमध्ये पोहे घ्यायचे आहेत। पोहे हे बघा पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये पुन्हा चांगलं पाणी घालून हे साईडला ठेवायचे आहेत। आता हे पोहे भिजेपर्यंत आपण हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे एका मिक्सर जारमध्ये थोडे थोडे घेऊन आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। तर अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं त्यातलंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, अगदीच थोडंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, रोजच ती भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो, तर असं मुलांना वेगवेगळं बनवून दिलं आता सुट्ट्यांमध्ये तर मुलं पण खुश होतात आणि लहानच काय तर मोठेसुद्धा जाम खुश होतील बघा। असा नाश्ता जर तुम्ही बनवून दिला तर तुम्ही टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता। आता हे मिक्सरला व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे बघा, तर अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही अशी बघू शकताय बघा, जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं बेताने पाणी घालायचं आणि व्यवस्थित ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता सर्वात शेवटचे जे तांदूळ राहतात ना, त्यामध्ये हे आपल्याला 1 वाटी जे पोहे भिजवले होते ना, ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। तर डाळ आणि तांदूळ हे पूर्ण सगळं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर जे शेवटचं राहतं तर त्यामध्ये हे पोहे मिक्स करून पुन्हा मिक्सरला फिरवून असं बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे। आता हे सगळं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय बघा। याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे, जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे आणि अगदी चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय बघा, अशा पद्धतीने झालेली आहे। तुम्ही करत पण असाल, पण मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते आणि पोहे घातल्याने पदार्थ किती छान आणि रुचकर होतोय ते। तर हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि असं चमच्यावर तुम्ही असं बघू शकताय बघा, अशा पद्धतीने। तर आता हे बघा, व्यवस्थित आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता यावर एक झाकण ठेवायचं आणि ओव्हरनाईट असंच ठेवायचं आहे। ओव्हरनाईट रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं झाकण ठेवून आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी करायला घ्यायचं आहे। आता तुम्ही सकाळी मॉर्निंगला बघू शकताय ते एवढं छान फॉर्मेट झालेलं आहे। तर मी तुम्हाला चमच्याने दाखवते की किती छान ते फॉर्मेट झाले, म्हणजे डाळ आणि तांदूळ हे आपण 7 ते 8 तासांसाठी भिजवल्यानंतरच हे असं फॉर्मेट होतं। आता हे फॉर्मेट झालेलं आहे छान। आता हे पुन्हा चमच्याने एकाच डायरेक्शनने व्यवस्थित ते फेटून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर आता यातलं अर्धं बॅटर आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये आणि हे तुम्ही बघा 1 ते 2 दिवस सहज फ्रीजमध्ये राहतं, जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना वेगवेगळे प्रकार असे बनवून देऊ शकता नाश्त्याचे तुम्ही। तर यापासून बघा इडली, आप्पे, व्हेज आप्पे, मसाला डोसा, उत्तप्पा भरपूर सारे प्रकार करता येतात, जम्बो इडली देखील करता येते। तर आता हे मी साईडला थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे एका छोट्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा सोडा टाकायचा आहे। सोडा हा अगदी बारीक चमचा 1/2 टीस्पून टाकला आहे, थोडं पाणी टाकायचं आणि एका डायरेक्शनने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तांदळाच्या पिठामध्ये
1 वाटी पोहे घालून अशी कुठली भन्नाट रेसिपी. तर आज मी तुम्हाला अगदी जाळीदार असा बघा हॉटेलपेक्षाही भारी असा उत्तप्पा दाखवणार आहे. आणि हा उत्तप्पा तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, तुम्ही असाच कराल. एवढी सुंदर अशी जाळी पडते आणि चवीलाही खूप छान लागते, अप्रतिम चव लागते त्याची. आता इथे एक मी पॅन तापायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. पहिला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यानंतर यावर चमच्याने व्यवस्थित बॅटर टाकायचं आहे. सर्वात प्रथम बघा पॅनवर तेल थोडं ग्रीस करायचं आहे. ब्रशने किंवा तुम्ही चमच्यानेही सोडू शकता आणि त्यावर हे बॅटर व्यवस्थित चमच्याने पसरवून घ्यायचं आहे. तर याला एवढी सुंदर जाळी पडते ना, तर तुम्ही बघा चवीला तर खूप छान लागतं आणि 100% बघितल्यावर तुम्ही असंच करणार. तर आता यावर अगदी थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही बारीक कट करून टाकायची आहे. खूप छान टेस्टला लागते आणि आता मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते आहे. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची, जास्त लो फ्लेम किंवा हाय फ्लेमवर करायचं नाही आहे, नाहीतर खाली लागला जातो, जळला जातो. किंवा अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तरी व्यवस्थित होत नाही, नाहीतर खाली चिकटला जातो पॅनला. आता इथे अलगद असा काढून घ्यायचा आहे, नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर बघा एवढी सुंदर जाळी पडली आणि कलर तर खूप छान आलेला आहे बघा. आला आहे ना छान. आणि एवढा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तर बघा तुम्ही अशाच पद्धतीने कराल हा डोसा. आता पोहे याच्यामध्ये ॲड केले म्हणजे हा एकदम चवीला छान लागतो आणि त्याचबरोबर जाळी एवढी सुंदर पडलेली आहे. तर हे बघा कलर तर खूप छान आला आहे. आणि असं तुम्ही सांबर, खोबऱ्याची चटणी किंवा टॉमॅटो केचप सुद्धा सर्व करू शकता. तर बघा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, मुलांना वेगवेगळं काही ना काही हवं असतं खायला आणि वेगवेगळी फरमाईश करतात. त्यावेळेला तुम्ही असं बघा डाळ तांदळापासून असा डोसा, उत्तप्पा बनवून देऊ शकता. आता इथे मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते, अगदी प्लेन डोसा दाखवते. तर बघा पॅनला पुन्हा थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिकटत नाही किंवा लागत नाही. आता त्यानंतर बघा थोडंसं बॅटर घ्यायचं आहे आणि त्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता जर तुम्हाला कुरकुरीत अगदी पेपर डोसा म्हणतात ना, तसा तुम्हाला हवे असेल तर त्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं, थोडं बॅटर पातळ बनवायचं आणि नंतर असं ओतायचं आहे. आता इथे मी थोडासा जाडसर बनवते म्हणजे मुलांना हेल्दी असं खायला पोटभरीचा नाश्ता होऊन जातो, म्हणून मी बॅटर तसंच ठेवलेलं आहे. तुम्हाला अगदी कुरकुरीत पातळ असा पेपर डोसा हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता. तर आता इथे बघा अशी सुंदर जाळी पडलेली आहे. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आणि पलटी मारायची. आता हा प्लेन डोसा मी बनवलेला आहे बघा, एवढा सुंदर झालेला आहे बघा. खाली अजिबात चिकटत नाही किंवा लागत नाही. काही वेळेला बघा पीठ खाली चिकटलं जातं आणि मग डोसा करताना तुटतो वगैरे. तर आता इथे बघा एवढा छान असा झालेला आहे. तर नक्की अशा पद्धतीने करून बघा. आणि तांदळाच्या याच्यामध्ये तुम्ही पोहे घातले ना तर जाळी सुंदर पडते आणि अगदी चवीला छान लागतो बघा आणि अगदी पोट भरून जातं. तर असा हा प्लेन डोसाही मी तुम्हाला दाखवला आहे. तुम्ही चटणीसोबत, टॉमॅटो केचपसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत जरी नुसता असा खाल्ला तरी खूप छान लागतो चवीला. तर नक्की ट्राय करून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर झाला आहे ना छान. तर वाव, मस्त गरमागरम सांबर, त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याच्या चटणीचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. अगदी हॉटेलपेक्षाही भारी लागते ही चटणी. खोबरं आणि फुटाणा डाळीपासून केलेली आहे. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या तुम्हाला छान छान अशा रेसिपी पाहायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय, थँक्यू. अजून तुम्हाला टेस्टी हवा असेल तर तुम्ही त्यावर ऑरिगॅनो टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स टाकले तरी खूप छान टेस्टला लागते. तर हे बघा यावर मुलांना मी आता टाकून देते. तर असा जर पोटभरीचा नाश्ता असेल तर बघा मुलं जाम खुश होतील. मुलंच काय तर अगदी मोठेसुद्धा जाम खुश होतील.